तर मुक्ता आता इंद्राला म्हणते की ठीक आहे, मी मम्मी म्हणेल, परंतु मम्मी मी तुमचं बाथरूम वापरू का? इंद्रा म्हणते की का बरं, तुमच्या बाथरूममध्ये कोण गेलंय? आणि मग इंद्रा मुक्ताला जवळ बोलवते आणि म्हणते की इकडे जरा, आणि तिच्या कानात सांगून एका बाथरूममध्ये तुम्ही दोघंजण अंघोळ करा. मुक्ताचा ती मजाक घेत असते. नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मुक्ता सागरला म्हणत असते की मी माझं सामान कुठे ठेवायचं आहे, हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. मी माझं सामान त्या सुटकेसमधून काढते, त्यातच घालते. मला माझ्या सामानासाठी काही वेगळी जागा आहे की नाही? सागर मात्र तिच्याशी काही बोलत नसतो, तिला इग्नोर करत असतो. त्यामुळे मुक्ता तिचं सामान घेते आणि कपाटात ठेवायला जाते. तर सागर आता कपाटासमोर येऊन उभा राहतो. सागर म्हणतो की हे बघा, हे कपाट माझं आहे आणि यामध्ये सगळ्या माझ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं कुठेतरी वेगळीकडे ठेवा. मुक्ता त्याला म्हणत असते की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी आयुष्यभर असंच सुटकेसमध्ये सामान घेऊन फिरू? सागर तिला म्हणतो की तो तुमचा प्रॉब्लेम आहे, परंतु तुमच्या ड्रेसेससाठी माझ्या कपाटात अजिबात जागा नाही आहे. नाहीतर एक काम करा की तुमचं सगळं सामान आहे ना तुमच्या घरी ठेवा, म्हणजे तसंही तुम्हाला कुठे एवढं लांब जायचं आहे, तुमचं माहेर पण इथंच आहे ना. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. तर मुक्ता म्हणत असते की जाऊ दे, हा माणूस ना एकदम लहान मुलांसारखा वागतो. आणि मग मुक्ता पटकन तिचे कानातले काढून ठेवते. सागरला समजतं की आता ही आंघोळीला चालली आहे. सागर लगेचच तिच्या आधी बाथरूममध्ये शिरतो. मुक्ता म्हणते की हे काय चाललंय तुमचं, माझी बॅटिंग मीच पहिल्यांदा बॅटिंग करणार, असं लहान मुलांसारखं का करताय तुम्ही? सागर म्हणतो की मग असंच समजा, माझं बाथरूम आहे, पहिला अंघोळ मीच करणार. मुक्ता म्हणत असते की एवढा वेळ तो लॅपटॉप बडवत बसला होता, आता बडवा ना तो. सागर म्हणतो की मला माहिती आहे मुलींची अंघोळ काय लवकर होत नसते. मुक्ता म्हणते की तुम्हाला काय माहिती? सागर म्हणतो की मला माहिती आहे, माझ्या घरी 2 बहिणी आहेत. मुक्ता म्हणते की ऐका ना, माझी खूप महत्त्वाची सर्जरी आहे, मला लवकर क्लिनिकमध्ये पोहोचायचं आहे. सागर म्हणतो की ठीक आहे ना, मग मला पण महत्त्वाची कॉन्फरन्स आहे, मलाही लवकर पोहोचायचं आहे. आणि त्यानंतर ह्या दोघांनाही कोर्टात जायचं असतं, परंतु सागर काय ऐकत नाही आणि पटकन बाथरूममध्ये जातो. तर इकडे मुक्ता आता हॉलमध्ये आलेली असते, तिच्या हातामध्ये टॉवेल असतो. तेव्हा इंद्रा म्हणत असते की काय ग पोरी, असं जत्रेत हरवल्यासारखं का फिरतेय घरात इकडे तिकडे? मुक्ता म्हणत असते की ते काकू मला. तेव्हा इंद्रा म्हणते की ए पोरी, मला काकू वगैरे म्हणायचं नाही, हा मला मम्मी म्हणायचं. तर मुक्ता म्हणते की मम्मी. बरं मम्मी. इंद्रा म्हणते की ते मम्मी नको म्हणूस, ते सफेद कपड्यांमध्ये गुंडाळलेलं भूत असतं ना, तसं वाटतं, मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? मम्मी. तर मुक्ता आता इंद्राला म्हणते की ठीक आहे, मी मम्मी म्हणेल, परंतु मम्मी मी तुमचं बाथरूम वापरू का? इंद्रा म्हणते की का बरं, तुमच्या बाथरूममध्ये कोण गेलंय? आणि मग इंद्रा मुक्ताला जवळ बोलवते आणि म्हणते की इकडे जरा, आणि तिच्या कानात सांगून एका बाथरूममध्ये तुम्ही दोघंजण अंघोळ करा. मुक्ताचा ती मजाक घेत असते आणि ती मुक्ताला सांगते की अगं तसं नव्हतं म्हणायचं, सगळ्या बाथरूममध्ये कोणी ना कोणी गेलंय, त्यामुळे आत्ता सध्या कुठलंच बाथरूम रिकामं नाही आहे. मुक्ता म्हणत असते की आता काय करू मी, मनात तिचं चाललेलं असतं की हे कडू कारलं, हे काय मला नीट जगू देणार नाही. काय तर मला म्हणे की तुझं सामान सुटकेसमध्ये ठेव. मला तर असं वाटतंय की यालाच सुटकेसमध्ये ठेवावं आणि कपाटात ठेवून द्यावं. तर इकडे पुरुषोत्तम मातीचं काहीतरी बनवत असतो, त्यामुळे त्याचे हात खराब असतात. तितक्यात त्याचा फोन वाजतो, त्यामुळे तो म्हणत असतो की मुक्ता, माझे हात खराब आहे, जरा फोन घेतेस का? माधवी येऊन तो फोन बघते आणि म्हणते की क्रेडिट कार्डवाल्यांचा आहे. तर माधवी पुरुषोत्तमला म्हणत असते की पुरुषोत्तम, होतं असं कधी कधी, खरं तर मी सुद्धा आज 3 जणांचा नाश्ता बनवला आहे. आपली मुलगी कालच सासरी गेली आहे ना, मग माझ्या लक्षात आलं की अरे आजपासून आपल्या दोघांचाच नाश्ता बनवायचा होता. पुरुषोत्तम म्हणतो की कसं असतं ना, आपल्या खिडकीमध्ये रोज येणारी चिमणी रोज चिवचिव करत असते आणि अचानक तिची चिवचिव थांबते. तितक्यातच मुक्ता तिथे येते आणि म्हणते की हाय, गुड मॉर्निंग. माधवी म्हणते की अरे बापरे, तू कशी काय आली? अगं आम्ही आत्ताच तुझी आठवण काढत होतो. मुक्ता म्हणते की थांब थांब थांब, मी तुझ्याशी सगळं नंतर बोलते, पहिल्यांदा मला आंघोळीला जाऊ दे, मला खूप उशीर झालाय. आणि असं म्हणून ती लगेचच बाथरूममध्ये जाते. पुरुषोत्तम माधवीला म्हणत असतो की माधवी, अगं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कशी काय आली ही अशी? माधवी म्हणते की पुरुषोत्तम एवढा का हायपर होतोय? अरे तुला दिसलं नाही का, तिच्या हातात टॉवेल होता, आंघोळीला आली ती. अरे तिकडे गर्दी असणार आहे, पाहुणे वगैरे असतील. मी तर म्हणते की स्वामी रोज त्यांचे बाथरूम असेच बिझी राहो आणि माझी मुलगी रोज सकाळी इथेच अंघोळीला येऊ. तर इकडे मुक्ताची अंघोळ झालेली असते. मिहिका पटकन तिथे येते. मिहिका मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते की ताई ताई ताई, मला सांग काय झालं काल? मुक्ता म्हणत असते की अगं कुठे काय झालं? मिहिका म्हणत असते की नाही ना ताई, मला सांग, जेव्हा काल आम्ही गेलो त्यानंतर काय झालं? तुमच्यामध्ये काही रोमॅन्स वगैरे झाला की नाही? आणि मग मुक्ता मिहिकाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत असते आणि म्हणत असते की तू कधी त्याचा चेहरा बघितलायस? तू त्याचे कधी एक्सप्रेशन बघितलेत?
मला नेहमी असं वाटायचं की मी हे एक्सप्रेशन कधीतरी बघितलंय, पण खरं तर मला कळतच नव्हतं हे एक्सप्रेशन काय आहे. मला काल अगदी छान एक्सप्रेशन समजले. एखाद्या माणसाचं जर पोट बिघडलं असेल आणि त्याला त्रास होत असेल तर त्याचा चेहरा कसा दिसेल, आणि एक्झॅक्टली तो तसाच दिसत होता. आणि मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळाली. मुक्ता मोठमोठ्याने हसत असते, त्यासोबत मिहिकासुद्धा हसत असते. मुक्ता म्हणत असते की अगं काय सांगू तुला, रात्रभर बाथरूममध्ये त्या टबमध्ये. मिहिका म्हणते की ताई टबमध्ये काय झालं. मुक्ता सांगत असते की अगं कसं सांगू तुला, मला तर खूप लाज वाटते. म्हणजे मी बेडवर झोपले होते आणि रात्रभर तो बाथटबमध्येच झोपला होता, असं म्हणून मुक्ता पुन्हा जोरजोरात हसू लागते. मिहिका म्हणते की बापरे, अनबिलिव्हेबल आहे हे. मला वाटलंच होतं की आम्ही तिथून निघताना ना तुमच्यात नक्कीच भांडणं होणार, परत महायुद्धच होणार आहे तुमच्यामध्ये. तर मुक्ता म्हणते की हो, महायुद्धच झालं आमच्यामध्ये, पण त्या महायुद्धामध्ये मी जिंकले. मुक्ता म्हणत असते की त्याचाच बदला घेतोय तो. मी रात्री जिंकले ना, त्यामुळे तो आता मला काहीच कॉपरेट करत नाही ना, मला बाथरूम वापरून देतोय ना कपाट शेअर करतोय. मुक्ता म्हणत असते की काय मिहिका, तुला मी काय सांगितलं होतं, ताक आणायला सांगितलं होतं ना, तू काय बदामाचं दूध घेऊन आलीस आणि तेही बदामाचं आणलंस. हां. मिहिका म्हणत असते की अगं ताई, मला खरंच माहीत नाही त्या ताकाचं बदामाचं दूध कसं काय झालं. मुक्ता म्हणते की बरं जाऊ दे. मिहिका म्हणते की अगं तुला जायचं नाही आहे का तुझ्या घरी. मुक्ता म्हणते की काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, सगळे मला घरातून काढून देत आहे नुसते. बघ मी आता लांबच निघून जाते इथून शेजारच्या घरामध्ये, असं म्हणून आता दोघीही पुन्हा हसतात. तर इकडे मुक्ता हॉलमध्ये आलेली असते आणि पुरुषोत्तमला ती म्हणत असते की बाबा बरं मी येते हा. तर पुरुषोत्तम आता मुक्ताकडेच बघत असतो. मुक्ता खूप सुंदर दिसत असते. मुक्ता म्हणत असते की अरे बाबा तू असं काय बघतोयस. तर पुरुषोत्तम म्हणतो की अगं मुक्ते, तू किती छान दिसतीयस. एखाद्या झाडाला जशी नवीन पालवी फुटते ना, अगदी तशी दिसतीयस. आणि अगं खरंच खूप छान दिसतीयस तू. तर इकडे सावनी आलेली असते आणि वाटेतच तिला मिहिका भेटते. मिहिका म्हणते की तुम्ही इथे. सावनी म्हणते की हो, ॲक्च्युली मी मुक्ताला घ्यायला आले होते. सावनी म्हणते की ॲक्च्युली आज कोर्टाची डेट आहे ना, आणि सागरसोबत मुक्ताचं जे काही झालं त्यामुळे सागरसमोर मुक्ताला जरा ऑकवर्ड वाटेल, त्यामुळे मीच तिला कंपनी द्यायला आले. मिहिका सांगते की अहो पण मुक्ता तर इथे नाही आहे, कारण ती क्लिनिकमध्ये गेली आहे. सावनी म्हणते की हो का, मग तिची गाडी तर खालीच उभी आहे. मिहिका म्हणते की हो, तिची सर्व्हिसिंग आहे ना गाडीची, त्यामुळे ती आज गाडी नाही घेऊन गेली आहे. तर सावनी म्हणते की अच्छा, पण मग तिचे फुटवेअर तर इथेच आहे. तर इकडे पुरुषोत्तम आणि माधवी आता दोघंही असे मस्त गालावर हात ठेवून मुक्ताकडे बघत असतात. तर मुक्ता म्हणत असते की अरे तुम्ही माझ्याकडे असे का बघताय दोघंही. माधवी म्हणते की काही नाही ग, बघतोय आम्ही की आमचं बाळ किती छान दिसतंय आणि आमचं बाळ किती आनंदात ते. पुरुषोत्तम म्हणतो की अगं मुलगी पहिल्यांदा घरी आली आहे, तिला काहीतरी गोडाधोडाचं केलं की नाही. माधवी म्हणते की हो, मी शिरा करून ठेवला, चला बरं डायनिंग टेबलवर. मुक्ता म्हणते की हे बघा, मी तर इथे रोज येणार आहे, मग काय तू माझ्यासाठी आई रोज गोडाधोडाचं करणार आहेस का. तर माधवी म्हणत असते की ठीक आहे, मग आपण एक काम करूया, मी रोज नवीन नवीन प्रकारचे नाश्ता बनवेल, तू पटकन इथून नाश्ता करून क्लिनिकला जायचं तसंच. तर मुक्ता म्हणते की अजिबात नाही हा, याला फाजील लाड असं म्हणतात. आईबाबा जवळ असले ना मग जास्त गैरफायदा घेते असं होतंय. तर इकडे मिहिका सावनीला म्हणत असते की अहो आपल्याकडे काय एकच फुटवेअर असतं का, गेली असेल कुठली तरी चप्पल घालून. सावनी म्हणते की अच्छा ठीक आहे, मग मी आता क्लिनिकला जाते. मिहिका म्हणते की अहो तुम्ही क्लिनिकला कशाला जाताय, त्यापेक्षा मीच सांगते की डायरेक्ट कोर्टात जा म्हणून. सावनी म्हणते की मला असं का वाटतंय की तुम्हाला इथून घालवतीयस. मिहिका म्हणते की अहो तसं नाही, ॲक्च्युली माझ्या ताईचं लग्न मोडलं आहे ना, त्यामुळे सर्वजण खूपच डिस्टर्ब आहेत. घरात नुसती तीच चर्चा सुरू आहे, त्यामुळे सकाळी उठून ती क्लिनिकला देखील निघून गेली तशीच. तर इकडे माधवी म्हणत असते की अगं काहीतरी खाऊन तर जा ना. मुक्ता म्हणत असते की नाही ग नको, तिकडं त्यांनी माझ्यासाठी एवढं प्रेमाने काय काय बनवून ठेवलं असेल, आणि मग मी गेल्यावर त्यांना असं म्हणू का की मी तिकडनं खाऊन आली आहे म्हणून. माधवी म्हणते की हो बरोबर आहे तुझं, जा बरं पटकन. आणि मग मुक्ता तिथून निघून जाते. तर सावनी आता तिथून निघून गेलेली असते. सावनी लिफ्टमध्ये असते आणि त्याचवेळी मुक्ता बाहेर येते. तर मिहिका मुक्ताला म्हणत असते की अगं ताई, आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, तुला माहिती आहे का, ती सावनी घरी आली होती. मुक्ता विचारते की ती कशाला आली होती. मिहिका म्हणते की अगं तिला अजूनही हेच वाटते की तुमचं लग्न मोडलंय. तर मुक्ता म्हणत असते की हो, आज तिला कोर्टामध्ये तर सगळं खरं कळणारच आहे. तर मुक्ता आता घरामध्ये आलेली असते. इंद्रा म्हणते की काय ग सुनबाई, कुठे गेली होतीस. स्वाती म्हणते की अगं आई, तिचा आज पहिलाच दिवस आहे, कशाला तिला एवढं बोलतीयस. इंद्रा म्हणते की नाही ग तसं नाही, मी तिला विचारत होते की कुठे गेली होतीस. बरं जाऊ दे सुनबाई, चल नाश्ता करून घे बरं आमच्यासोबत, छान पोहे बनवले सोरे घालून. आणि मला सांग, आज कोणाचे दात उपटायला जाणार आहेस तू. मुक्ता म्हणते की अहो आज मी एका बाईचे दात काढणार आहे, तुमच्याच वयाच्या आहेत त्या. तर पोह्यांमध्ये सुद्धा नॉनव्हेज घातलेलं असतं,
त्यामुळे मुक्ताला जरा कसं तरी वाटत असतं. त्याचवेळी कोमल म्हणते की वहिनी अगं तो नको नाश्ता खाऊ, मी तुझ्यासाठी एक छान नाश्ता बनवला आहे, हा खा. तर मुक्ताला असं वाटतं की चला कोणीतरी आहे की ज्याने माझ्या मनाचं ऐकलं. स्वाती म्हणते की हो बघ तिने तुझ्यासाठी ऑमलेट पाव बनवला आहे. ते बघून मुक्ताचा मूड तर आणखीनच ऑफ होतो. मुक्ताला मात्र त्या जेवणाने त्रास व्हायला लागतो आणि ती फक्त त्याकडे बघत असते. ती मनात विचार करत असते की यांना वाईट वाटेल जर मी काही खाल्लं नाही तर, त्याच्यापेक्षा चहा पिऊन जाऊ का. मुक्ता त्यांना म्हणते की मला जरा चहा मिळेल का. इंद्रा म्हणते की काय अगं फक्त चहा पिऊन जाणार आहेस का तू. मुक्ता म्हणते की हो मी सकाळी सकाळी फक्त चहाच पिते. इंद्रा म्हणते की ठीक आहे, परंतु बापूंना मात्र मुक्ताचं मन समजलेलं असतं आणि त्यांना समजलेलं असतं की मुक्ताला हा नाश्ता का खायचा नाही आहे ते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे कोर्टामध्ये सर्वजण जमलेले असतात. मुक्ता आणि सागर आलेले असतात. एका बाजूला हर्ष आणि सावनीसुद्धा बसलेले असतात. तर जज साहेब म्हणतात की सईची कस्टडी ही मी तिची आई म्हणजे अजून मी स्पष्ट करून सांगतो की तिची आई म्हणजेच मुक्ता सागर कोळी यांना देतोय. त्यामुळे सावनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तर सई मात्र फायनली आता मुक्ताला भेटलेली असते, त्यामुळे मुक्ताला खूप आनंद होतो. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.